नमस्कार. आपण आज आलेले भिवंडी तालुक्यातील पडगे गावाजवळ कारवा देवीच्या यात्रेला आणि गुढीपाडव्याच्या दिवसाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जे सणवार चालू होतात आणि जे आनंदाचा उत्सवाचा कार्यक्रम चालू होतो, जे म्हणजे सणवार, जत्रा, यात्रा या आपल्या खेड्या गावाकडून चालू होतात. अशीच एक यात्रा पारंपरिक पद्धतीने इथे कारवा देवीला चालू आहे. आणि कारवा देवीला आगरी, कोळी, कुंडी, आदिवासी हे सगळे बांधव येतात. रायगड जिल्हा, पालघर जिल्हा, ठाणा जिल्हा हे सर्व येतात. आता आपल्या समोर बोलत होते मनसेचे जिल्हाध्यक्ष साहेब. मंदिर माहितीचे आणि देवीचं स्थान मूर्ती आहे, पण देवीच्या मूर्ती गडावर जाण्यासाठी पायऱ्या नाहीये. शासनाकडे तुमची काय मागणी आहे? आता ह्या कारवा देवीसाठी म्हणजे जो आता ब वर्ग म्हणून आपला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरासाठी जो दिला गेला, त्यासाठी या ट्रस्टनी मागणी केली पाहिजे. आणि या ट्रस्टनी जर याला धार्मिक स्थळ म्हणून मान्यता दिली तर इथं सुविधा सर्वपणे उपलब्ध होतील. या आताच्या घडीला पूर्णपणे वरच्या घडी पायवाट आहे. आमच्या पर्याची जगदीश गायकवाड, जो पर्याचा आमच्या बोर्डाचा अध्यक्ष आहे, त्यांनी कालच जाऊन वरती जाऊन झेंडा रोवलेला आहे. आणि त्याने दरवर्षी विषय तुम्हाला हा विषय विचारलेला आहे त्या एवढ्या वर्षानुवर्ष दसरा चालते, वरती देवी बंद जाण्यासाठी पायवाट पायऱ्या लावण्यात काय आल्या नाही. त्यासाठी मी आता मला म्हणणं आहे का याला धर्मस्थळ जो आता आपला मराठीपणाला जो बी वर्ग दिला, धार्मिकतेचा धर्मस्थळ जो या कमिटी, कारवा कमिटीने सरकारकडे अर्ज केला पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. त्याला धर्मस्थळ म्हणून काय अपेक्षा स्थानिक आमदारांकडे, खासदारांकडे तुमची? आता त्यांच्या अपेक्षा काय सांगायची गरज नाहीये. तुमची दादा कुठून आले, काय नाव तुमचं? साप्यावरून आलोय. रियान दिनेश पाटील यांच्या नावाने गाडी धावते. माझं नाव दिनेश पाटील. म्हणजे आईच्या नंतर जर पहिल्या पहिला पूर्ण गुलाममध्ये असतात. शर्यतीसाठी जे बैल आपले नेतात ते सुद्धा आईच्या चरणी. ही परंपरा किती वर्षापासून आहे? परंपरा जवळजवळ 40 वर्ष झाली चालू आहे. आमचे गुरुवारी परशुराम भगत बाबा होते, त्यांच्या पद्धत ते वारले, त्याच्यानंतर आम्ही चालू केली. आता नाही, आमच्या हातून चालू राहावी अशी आमची इच्छा आहे. पण अशीच मान्यता आहे की कारवा देवी आणि जे विरारला देवी आपली त्यांचं एकच महत्व आहे. इथून देवी तिकडे गेलेली अशी एक आम्ही पण ऐकून आहे. नाही, मी ऐकून असं आहे का या वजू शिरा होत्या, तिघी बहिणी होत्या, रेणुका, कालिका आणि अंबिका, तिघी बहिणी होत्या. तर तिथे काही आपण शिकून घडलं, मग तिथून ते ठरवलं का एक कारव्याला, एक जीवदाने आणि एक फेरीला, असे तिघी 3 धारण केलेलं. गुढीपाडवा गेल्यानंतरच आपल्या महाराष्ट्रामध्ये सण उत्सव चालू होतात. देवींचे, देवांची आणि गावदेवतांची जत्रा चालू होते. पण अशीच मान्यता आहे का आपल्या कारवा देवीची यात्रा झाल्यानंतरच महाराष्ट्रामध्ये यात्रा चालू होतात? बरोबर आहे. हे चैत्र पंचमीची इथं पहिला उत्सव होईल, त्याच्यानंतर कारवा देवीचं होईल, नंतर देवीचं पूर्ण चालू होतं जत्रा. आपण काही इथं भाविक आहेत, आपण त्यांच्याकडे पण जाणून घेऊया.